देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 13वा चालू असणारा अध्याय आणि त्यामध्ये आज आरंभ होणारा 13वा श्लोक. सर्वतः पाणिपादं तत सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतश्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. अशा प्रकारे काय ज्ञेय ब्रह्म, जे ब्रह्म आहे ज्ञेय, ते कसं सत शब्दाला गोचर होणारे नसल्यामुळे ते नाहीच, त्याचा अभावच आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय आता सांगितलं, नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते. आणि पुढे जाऊन काय म्हणतात, न सदत नाचत उच्चते. सद आणि असत च्या व्यतिरिक्त अशा प्रकारे असणारं ते नेय स्वरूपाचं ब्रह्म, अनादि मत्परम ब्रह्म, न सत्तन्नासद उच्चते. की सत सुद्धा म्हणू शकत नाही, असत सुद्धा म्हणू शकत नाही. याची संपूर्ण व्याख्या आता झाली. आता पुन्हा तिथे वेळ देण्यासाठी आपल्याला काही पुन्हा जास्त वेळ देण्याची गरज नाही. आता मग काय म्हणतात की अशा प्रकारचं ते नेय सत आणि असतच्याही पलीकडे, कारण का ते इंद्रियातीत आहे म्हणून सत असतच्या ते पलीकडे असल्यामुळे काय सांगितलं, ते नेय जे ब्रह्म आहे ते नेय ब्रह्म सत शब्दाला गोचर होणारे नसल्यामुळे ते नाही. समजा असं तुम्ही म्हणाल की सत शब्दाच्या द्वारे ते प्रकट केलं जातं, परंतु सत शब्दाला सुद्धा ते गोचर नसल्यामुळे आम्ही का म्हणावं ते ब्रह्म आहे म्हणून, आणि म्हणून ते नाहीच, त्याचा अभावच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कोणती वस्तू ते अस्तित्व तिचं त्या ठिकाणी, सत म्हणजे काय असणे, तिचं अस्तित्व सिद्ध करतो आपण त्या ठिकाणी. आणि म्हणजे अशा प्रकारे जर तिचं अस्तित्व सिद्ध होत नसेल, सत शब्दाच्या वाच्य तुम्ही म्हणता सत पण नाही आणि असत सुद्धा नाही. असत नाही हे ठीक आहे, आम्हाला काही हरकत नाही, असत नाहीच, परंतु जे आपण अनुभवतो या ठिकाणी ते जे सद्वस्तू आहे त्या सत्स्वरूपाने तरी तुम्ही त्याला घेतलं पाहिजे. पण तसं पण म्हणत नाही तुम्ही काय म्हणता, सत सुद्धा नाही असत सुद्धा नाही. आणि म्हणून या ठिकाणी शंका येते, असतचा विषय सोडला तर सद विषयाच्या अनुषंगाने त्याचा अभावच आहे. कारण सतला जर गोचर होत नसेल तर मग कोणती अशी वस्तू आहे म्हणून त्या वस्तूचाच अभाव होईल, आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा अभावच होईल. आणि अशी शंका आली असता, आणि म्हणून अशा प्रकारे मग शंका निर्माण झाली की सद नाही असत नाही. मग अशी शंका निर्माण झाली असता काय म्हणतात पुढे, अशी शंका निर्माण झाली असता पुढे म्हणतात की असता सर्व प्राण्यांची इंद्रिय याच उपाधीद्वारा नेय ब्रह्माच्या अस्तित्वाचे प्रतिपादन करणारे भगवान त्याच्या असत असण्याविषयीच्या शंकेची निवृत्ती करण्यासाठी सर्वतः पाणिपादम याने सांगतात की अशा प्रकारे काय त्याचं अस्तित्व नाही असं आम्हाला म्हणायचं नाही, परंतु काय इंद्रियांच्या गोचर तो विषय नाही, इंद्रिया अतीत तो विषय असल्यामुळे या ठिकाणी काय सर्व प्राण्यांची इंद्रिय याच उपाधीच्या द्वारे, जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय काय याच उपाधीच्या द्वारे काय करतात, नेय ब्रह्माच्या अस्तित्वाचे प्रतिपादन करणारे भगवान त्यांच्या असत असण्याविषयीच्या शंकेची निवृत्ती करण्यासाठी सर्वतः पाणिपादम असे सांगतात की अशा प्रकारे तुम्ही जी शंका घेताय की सत पण नाही असत पण नाही, तर आम्हाला तसं म्हणायचं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे जी तुमच्या मनामध्ये शंका आलेली आहे त्या शंकेच्या अनुषंगाने, त्या शंकेचं उत्तर देण्यासाठी की त्याचं अस्तित्व आहे हे कळण्याकरिता 13व्या श्लोकाच्या द्वारे जे साधकाच्या मनामध्ये निर्माण झालेली शंका सत नाही असत नाही, मग ते सत सुद्धा नाही का, अशा प्रकारे जी शंका निर्माण झाली त्या शंकेचं असणारं निरसन करण्याकरता म्हणून या ठिकाणी सर्वतः पाणिपादम तथा हा जो श्लोक आहे 13वा श्लोक तो या ठिकाणी घेतला. सर्वतः पाणिपादम तथा सर्वतः क्षिशिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वम आवृत्य तिष्ठति. की जे काय आहे ही जी काय आहे त्या ठिकाणी आपण सहस्रशीर्षा पुरुषा त्या ठिकाणी सांगितलं की जी काय आमची हस्तपाद जे काय आहे ते त्याचंच सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद स भूमीं विश्वतो वृत्वा, संपूर्ण भूमीला आवृत्तक्रम काय करतो, अत्यतिष्ठद्दहांगुलम या ठिकाणी तो निवास करतो. म्हणजे अशा प्रकारे
तेच केनोपनिषदाने सांगितलं. काय सांगितलं? श्रोत्रस्य श्रोतम चक्षुषस्य, या सगळ्यांना काय करतोय? प्रेरणा तोच देतोय, परंतु त्यांचा विषय तो होत नाही. येते का लक्षात? अत्यंत हा सूक्ष्म. सगळ्यांना प्रेरणा तो देत असताना तो काय होतोय? त्यांचा विषय तो होत नाही. हा फरक आहे. प्रेरणा कोण? तोच देतोय, परंतु त्या प्रेरणा दिल्यानंतर त्यांचा जो विषय व्हायचा असेल तो विषय तो होत नाही. हे या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. म्हणून अशा प्रकारे, म्हणून तेच सांगितलं, केनेशिदम पतिदम श्रोत्रस्य श्रोत्रम. कान आहेत, परंतु कानाला काय करतो? कानाला ऐकण्याची शक्ती जी आहे ती शक्ती प्रदान करणारा तोय. प्राणस्य प्राण, प्राण जे आहे त्या प्राणाचा सुद्धा प्राण आहे, म्हणजे श्वासोश्वास करण्याकरिता या ठिकाणी जी शक्ती अपेक्षित आहे ती शक्ती देणारा तो आहे. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं जे चालतं आहे हे चालतं कोणामुळे? तर हे सर्वच्या सर्व भीषास्मात् वातपवदे भीषो देति सूर्य, की भीषास्मात् वातपवदे, वारा वाहतोय सर्व ठिकाणी. सूर्य चंद्र सगळे जे आहे आपापली कामं काय करतात? वेळेवर करतात, वेळेवर येतात, वेळेवर जातात. कोणामुळे? तर त्याचं असणारं त्या ठिकाणी जे भय आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण जी सृष्टी आहे ही सृष्टी आपापली कार्य त्या वेळेतच करण्यासाठी त्याच्या मागे जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्याचंच आहे. ज्याचं ते अस्तित्व आहे तेच ब्रह्म, अनादिमत परम ब्रह्म, की ज्याच्यामुळे हे सर्व घडतं ते ब्रह्म. परंतु ते याच्यात आहे का? त्याच्यामध्ये ते नाहीये. तेच सांगण्याचा इथं प्रयत्न आता या श्लोकाच्या माध्यमातून पुढच्या सगळ्या चालणार आहे. की सूर्य जसा त्या ठिकाणी सूर्यप्रकाश झाल्यानंतर काय आता आपले दैनंदिन सगळे व्यवहार या ठिकाणी आरंभ होतात. आणि सर्व व्यवहार आरंभ झाल्यानंतर या सगळ्या व्यवहाराचा आणि त्याचा सूर्याचा काय संबंध? आपण जे काय इथं पुण्य पापात्मक व्यवहार करतो याला काय करतो? साक्षी भावाने राहणे. ज्याप्रमाणे तो साक्षी भावाने त्या ठिकाणी राहतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा तो काय फक्त साक्षी असते, तेव लब्धव्यम, तो आहे बस एवढंच, बाकी काही नाही. म्हणून तेच सांगितलं काय? सर्वतः पाणिपादम तथा, म्हणजे ते नेय जे आहे ते नेय काय? ते सर्व बाजूंनी ज्याला हातपाय आहेत असे आहे. म्हणजे जे आपले सर्वांचे जे हातपाय चालवण्याकरिता हातपाय आहेत, म्हणजे त्याला हातपाय नाही, परंतु ह्या हातपाय चालवण्यासाठी जी शक्ती आहे त्याचा आपण काय म्हणतो? त्याचा कर्ता वेगळाच आहे. तो जरी करत असला, तो तरी बोलत असला, आतापर्यंत कधी बोलत नव्हता परंतु तो असा बोलतो. म्हणजे काय? तो आत्ता जी क्रिया करतो त्याचा ते बोलवणारा जो धनी आहे तो कोण म्हणतो आपण? वेगळाच आहे. तसंच आहे ते. याच्यासाठी हे सगळी जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांना ते कार्य करण्यासाठी जी शक्ती अपेक्षित आहे ही शक्ती देण्याचं काम आहे. ही शक्ती देण्याचं काम तो करतो. आणि तेच सांगितलं. म्हणून काय? ते ज्ञेय काय? ज्ञेय ततः म्हणजे तत्, ते ज्ञेय म्हणजे पहिल्यांदा सांगितलेलं काय? ते नेय जे आहे ते नेय काय? सर्व बाजूंनी ज्याला हातपाय आहे त्याला काय? सर्व बाजूचे आपले जे काय हातपाय आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद, ते काय? ते हातपाय आहेत असे आहेत. आणि त्याला काय? अशा प्रकारे सर्व बाजूंनी ज्याला हातपाय आहेत, हातपाय आहेत म्हणजे त्या हातपाय हलवण्याकरिता त्याला हातपाय नाही आहेत, परंतु त्या हाताची हालचाल करण्यासाठी, इंद्रियांची हालचाल करण्यासाठी अपेक्षित शक्ती देणारा असा त्या ठिकाणी अर्थ. आणि म्हणून सर्व बाजूने ज्याला नेत्र मस्तके पंख आहे तसंच त्याला सुद्धा श्रोत्रस्य श्रोत्रम, कानाला ऐकण्याची शक्ती प्रदान करणारा, अलग लक्षात अशा प्रकारे मुख्य आहेत असे आहे. ज्याला सर्व बाजूनी काय आहे? श्रवणेंद्रिय आहे, सर्व बाजूनी तो ऐकणार. अलग लक्षात म्हणजेच काय? त्या ऐकण्याची जी इंद्रिय आहे श्रोत्रेंद्रिय त्याला सुद्धा शक्ती प्रदान करणारा कोण आहे? तो आहे असे आहे. या प्राणी समूहात सर्वाला व्यापून ते तत्व राहते. आणि म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण प्राणीमात्रांमध्ये सर्वाला त्याने काय केलंय? अंतर्बहिष्ट तत्सर्व व्याप्यम नारायण स्थित, ते नारायणाचं असणारं जे तत्व आहे
ते तत्व या ठिकाणी या सर्व जे काही घटना होतात त्या सर्व घटनांना काय करत आहे, त्याच्यासाठी अपेक्षित ऊर्जा देण्याचं कार्य. संबंध नाही, साक्षी भावाने हे सगळं चालवण्याचं जे कार्य आहे ते चालवण्याकरिता जी, म्हणून काय सांगितलं, या प्राणीसमूहात सर्वाला व्यापून या संपूर्ण सृष्टीमध्ये काय तेच आहे. म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, तो परमेश्वरच आहे. त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीच वस्तू नाही, सर्व त्यांनीच व्याप्त करून ठेवलेलं आहे. अंतर्वहिष्ठ जे जे काय आहे त्या तत्वाने, म्हणून तेच सांगितलं, या प्राणीसमूहात सर्वाला व्यापून काय ते तत्व राहते, सर्वत्र तेच, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी वस्तू या ठिकाणी नाही. वासुदेव सर्वम, हेच गीतेचे तत्व. तेच सांगितलं, सहस्रशीर्षा पुरुषः अंतर्बहिश्च तत्सर्वम. या सगळ्याच्या अधष्ट नारायण, सगळं जे काय आहे ते नारायण स्वरूपच आहे. त्या तत्वाच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी कोणतीही वस्तू नाही, हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहू काय म्हणतात आचार्य याच्यावर भाष्य. आचार्य म्हणतात, सर्वतः इति सर्वतः पाणिपादम, सर्वतः पाणयः पादश्चास्य इति सर्वतः पाणिपादम ततः नेयम सर्व प्राणीकरण उपाधिभिः क्षेत्रस्य अस्तित्वं विभाव्यते. क्षेत्रज्ञस्य क्षेत्रोपाधितः उच्यते. क्षेत्रञ्च पाणिपादाभिः अनेकधा भिन्नं क्षेत्रोपाधिभेदकृतं च विशेषजातं मिथ्या एव क्षेत्रज्ञस्य इति तद अपनयनेन नेयत्वमुक्तं न सत्तन्नासदुच्यते इति उपाधिकृतं मिथ्यारूपमपि अस्तित्व अधिगमाय नेयधर्मत्वात् परिकल्प उच्यते. सर्वतः पाणिपादम् इत्यादि तदा हि संप्रदायविदां वचनः अध्यारोपापवादाभ्यां निष्प्रपञ्चं प्रपञ्चते इति सर्वतः सर्वत्र सर्वदेहवयत्वेन गम्यमानाः पाणिपादादयः नेयशक्ति सद्भावनिमित्त स्वाकार्याः इति नेय सद्भावे लिंगानि नेयस्य इति उपचारतः उच्यन्ते. तथा व्याख्यायम् अन्यतः सर्वतः पाणिपादं तदज्ञेयं सर्वतः अक्षेषि शिरांसि मुखांच यस्य तत् सर्वतोक्षिशिरोमुखं श्रुतिः श्रवणेन्द्रियं तत् यस्य इति श्रुतिमतः प्राणिनिकाये सर्वव्याप्यं स्थितिं लभ्यते. अशा प्रकारे ज्याला काय की ज्याला सर्व बाजूंनी हात व पाय आहे ते नेय ब्रह्म, की ज्याला काय सर्व म्हणजे आमच्या सर्वांचे जे काय हात पाय आहे ते काय आहे त्याचेच आहे, अशा अनुषंगाने म्हणजेच त्याला असणारी ऊर्जा प्रदान करणारं ते ज्ञेय स्वरूपाचं ब्रह्म काय सांगितलं, सर्वतः पाणिपादम आहे. आमचे सर्वांचे जे हातपाय आहे ते त्याच्यात म्हणजे विश्वरूप दर्शनाचा ते असणारी कन्सेप्ट तीच आहे त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे सर्व प्राण्यांच्या इंद्रिय उपाधींनी क्षेत्रज्ञाचे अस्तित्व अनुमान प्रमाणाने जाणले जाते. ते सांगितलं, अगदी महत्त्वाचा शब्द आहे. काय, सर्व प्राण्यांच्या इंद्रिय आणि उपाधींनी, ही उपाधी आणि इंद्रिय जी आहेत पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, मग काय सर्व प्राण्यांच्या इंद्रिय आणि उपाधींनी काय होतं, क्षेत्रज्ञाचे काय होतं अस्तित्व अनुमान प्रमाणाने जाणले जाते. येते लक्षात. म्हणजे काय की ही जोपर्यंत इंद्रिय म्हणून या आहे, म्हणून आपण म्हणतो या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या सगळ्या इंद्रियांचे व्यवहार आहे. म्हणून काय त्याचं अस्तित्व कशामुळे जाणलं जातं, ते या इंद्रियांच्या काय होतं सर्व प्राण्यांच्या इंद्रिय उपाधींच्या द्वारे जोपर्यंत आपण म्हणतो हालचाल आहे तोपर्यंत आहे या ठिकाणी. आणि हालचाल संपली की म्हणतो आता विषय संपला, आता गेला. म्हणजेच त्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व कशावर धरलं जातं, तर त्याचं असणारं अस्तित्व सर्व प्राण्यांच्या इंद्रिय उपाधींनी क्षेत्रज्ञाचे अस्तित्व अनुमानाने जाणले जाते. की जोपर्यंत आपली हालचाल आहे, अलग लक्षात म्हणून भार्या बिभ्यती तस्मिन् का यावत पवनो निवसती देहे तावत पृच्छति कुशलम गेहे गतवती वायो देहापाये भार्या बिभ्यती तस्मिन् काय सांगितलं. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत सगळं आपलं विचारत बसतं. एकदा प्राण गेले म्हणजेच काय, त्याचं अस्तित्व मिटलं. प्राण जाणं म्हणजे काय, त्याचं असणारं जे अस्तित्व आहे जे अनुमान प्रमाणे जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे.
एकदा प्राण गेले की त्याचं अस्तित्व संपलं. अशा प्रकारे म्हणून तेच सांगितलं, सर्व प्राण्यांच्या इंद्रिय उपाधींनी काय क्षेत्रज्ञाचे क्षेत्रज्ञ जो आहे त्या क्षेत्रज्ञाचे अस्तित्व अनुमान प्रमाणाने जाणले जाते की आहे जोपर्यंत. म्हणून म्हणतो जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत आहे. एकदा श्वासोश्वास बंद पडला की विषय आपण म्हणतो संपला. व क्षेत्र या उपाधीमुळे तो मग काय ह्या क्षेत्र त्याचं अस्तित्व ते काय या क्षेत्र ह्या क्षेत्र जे आहे या क्षेत्र या उपाधीमध्ये तोच चेतन अधिष्ठाता क्षेत्रज्ञ म्हटला जातो. या उपाधीच्या अनुषंगाने या शरीर हे काय एक क्षेत्र आहे. इदम शरीरम कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञेति तद्विदः. म्हणजे ते काय शरीराच्या अनुषंगाने या शरीराला जाणणारा जो आहे तो कोण तो शरीराला जाणणारा तो क्षेत्रज्ञ. मग तेच सांगितलं म्हणून क्षेत्र या उपाधीमुळे तो चेतन अधिष्ठाता क्षेत्रज्ञ म्हटला जातो. शरीराच्या अनुषंगाने देहाच्या अनुषंगाने तो देही क्षेत्रज्ञ क्षेत्राच्या अनुषंगाने तो क्षेत्रज्ञ. तेच सांगितलं क्षेत्र या उपाधीमुळे तोच चेतना अधिष्ठाता. तो कसा आहे चेतन अधिष्ठाता. अलग लक्षात. म्हणून चेतन म्हणजे काय सर्वांना चेतना प्रदान करणारा हा शब्द महत्वाचा पुन्हा याच्यामध्ये. चेतन अधिष्ठाता क्षेत्रज्ञ म्हणले जाते. आणि क्षेत्र म्हणजे काय क्षेत्र म्हणजे काय मग क्षेत्र म्हणजे हात पाय इत्यादी अवयवांच्या योगाने अनेक प्रकारे भिन्न आहे. क्षेत्रज्ञाचे क्षेत्र उपाधिकृत भेद विशेष जात म्हणजे क्षेत्र या उपाधीच्या भेदामुळे क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी प्राप्त होणारे सर्व विषय विशेष मिथ्या स्वरूपाचे आहेत. म्हणून अशा प्रकारे क्षेत्राच्या अनुषंगाने अलग अलग काय करतो क्षेत्राचे असणारे आरोप आपण काय करतो त्या क्षेत्रज्ञावर आरोपित करतो. मी अमुक मी राम मी श्याम हे कोणाचे आरोप झाले. राम श्याम क्षेत्रज्ञ नाही. मग काय क्षेत्राच्या अनुषंगाने क्षेत्र म्हणजे शरीराच्या अनुषंगाने मी ब्राह्मण मी क्षत्रिय मी वैश्य मी अमुक मी तमुक मी गोरा मी अमुक मी काळा मी उंच मी धनवान मी गरीब हे सगळे जे आहे हे काय झालंय उपाधिकृत भेद म्हणजे काय क्षेत्राच्या अनुषंगाने असणारे भेद आपण काय करतो त्या क्षेत्रज्ञावर आरोपित करतो. तेच सांगितलं या ठिकाणी क्षेत्रज्ञाचे क्षेत्र उपाधी भेदकृत विशेष जात म्हणजे क्षेत्र या उपाधीच्या भेदामुळे क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी प्राप्त होणारे सर्व विषय ते कसे मिथ्या स्वरूपाचेच आहेत वास्तविक नाही. त्याच्यावर आरोपित करतो क्षेत्राच्या अनुषंगाने. अलग क्षेत्र जे आहे क्षेत्र जे आहे शरीर त्या शरीराच्या अनुषंगाने जे शरीराचे गुणधर्म आहेत काळा गोळा ब्राह्मण वगैरे हे जे काय त्या अनुषंगाने ते सगळे काय केले त्याच्यावर आम्ही आरोपित केल्यामुळे ते वास्तविक नाही ते मिथ्या स्वरूपाचे आहेत. ते सगळे मिथ्याच आहेत. ते सर्व आरोपित आहेत खरे नव्हे. ते वास्तविक सगळे आरोपित केले. शरीराचे धर्म शरीरीवर क्षेत्राचे धर्म क्षेत्रज्ञावर आरोपित केले म्हणून ते वास्तविक स्वरूपाचे नाही. ते सर्व आरोपित आहेत खरे नव्हे. म्हणून त्या सर्व विशेषांचे निरसन करून आणि म्हणून अशा प्रकारे ते काय जे जे मानलंय त्या ठिकाणी मी अमुक मी असा मी तसा हे जे काय त्या ठिकाणी काय सांगितलं आणि म्हणून काय सांगितलं ते सर्व आरोपित आहेत खरे नव्हे. आणि म्हणून त्या सर्व विशेषांचे निरसन करून अशा प्रकारे जे विशेषत्वाने घेतलेलं आहे मी ज्ञानी मी असा मी तसा मी अज्ञानी हे सर्व काही त्या ठिकाणी आपण पकडून बसलेलो आहोत. त्या सर्व काय त्या सर्व विशेषांचे निरसन करून ती जे 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 मानतोयस तू बघा मी असा मी तसा म्हणून येन त्यजसी त्यज जी जी विशेषण त्या ठिकाणी दिलेली आहे त्या सर्व विशेषणांचा ज्यावेळेस त्याग होईल त्यानंतर जो राहील म्हणून सांगितलं येन त्यजसी ज्याच्याद्वारे त्या मनाने हे सोडून ते सोडून ते शेवटी काय जे राहील त्याला सुद्धा सोडून द्यायचे. मग काय राहील अस्तित्व लब्धव्यम तत्वभावेन चोभयो अस्तित्व लब्धव्यम अस्तित्व मात्र त्याचं एवढंच बस बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून पुन्हा मागच्या पाठावर जाऊ तर काय त्याच्या पुढे म्हणून
काय होतं, काही शब्दाच्याही अतीत असणारा नेती नेती यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह कुणीही त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्याला काय सांगितलं, न सत्तन्ना सदुच्यते. जे काय म्हणतो या त्या अनुषंगाने जे जे विशेषत्व त्याच्यावर अध्यारोपित केलेलं आहे ते ते त्या ठिकाणी नाहीच. या अनुषंगाने न सत्तन्ना सदुच्यते हे आम्हाला त्या ठिकाणी म्हणायचे, तेच सांगितलं. निरसन करून न सत्तन्ना सदुच्यते या वाक्याने त्या क्षेत्रज्ञाचे नेयत्व सांगितले आहे. उपाधिकृत औपाधिक मिथ्यारूपही नेयाचे अस्तित्व करण्याकरताच आहे. म्हणजे उपाधिकृत जे आहे त्याचं अस्तित्व करण्याकरता म्हणून आहे. कारण शरीर जोपर्यंत हालत आहे तोपर्यंत आपण म्हणतो त्याचं अस्तित्व आहे. आणि म्हणून तेच सांगितलं काय, उपाधिकृत औपाधिक मिथ्यारूपही, हे जरी मिथ्या स्वरूप असलं तरी हे मिथ्या स्वरूप कशासाठी आहे, हे मिथ्यारूपही नेयाचे अस्तित्व करण्यासाठी, नेया हे असे ज्ञान होण्यासाठी तो नेयाचाच धर्म आहे अशी कल्पना करून सर्वदप्पा निपादम पद इत्यादी सांगितले जाते. आणि म्हणून अशा प्रकारे काय, अध्यारोप व अपवाद यांच्या योगाने पहिल्यांदा अध्यारोप करायचा आणि त्याला अपवाद असा म्हणजे एखादी गोष्ट स्थापित करणं, आणि अपवाद मग नाही हा याच्यातला नाही, हा अपवाद झाला. अध्यारोप आणि अपवाद हे सगळे तुम्ही इकडे या. अध्यारोप म्हणजे काय, आता आपल्याला बाहेर जायचं आहे, तुम्ही किती आहे, 10 जण आहात, चला आता आपल्याला बाहेर ट्रिपला जायचं, कशाला तरी जायचं आहे, देवदर्शनाला जायचं आहे आपण सगळेजण. मग सगळे 10 जण एकत्र झाल्यानंतर काय करायचं, मग त्यात आता तू किंवा तुम्ही 2 जण बाजूला राहा, अपवाद. अध्यारोप आणि अपवाद त्यातलं काही बाजूला करून पहिल्यांदा आरोपित करणं आणि मग त्यातला काही अंश काय करायचा पुन्हा बाजूला करणं म्हणजे अपवाद, ते सांगितलं. म्हणून अध्यारोप व अपवाद यांच्या योगाने निष्प्रपंच सर्वविशेषण अशा ब्रह्माचा प्रपंच केला जातो. अलग अलग अध्यारोप करून नंतर काय अपवादात्मक त्यातनं ती काही गोष्टी बाजूला करून काय करतो आपण, त्या ब्रह्माचं ज्ञान करून दिला जातो अथवा त्या ब्रह्माचा प्रपंच केला जातो, असे ह्या विषयी अद्वैत संप्रदाय व्यत्यांचे वचन आहे. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान जे आहेत ते काय अशा प्रकारे रज्जूवर काय झाला, अध्यारोप केला सर्पाचा, त्या ठिकाणी अध्यारोप झाला, वास्तविक नाही. म्हणजे अध्यारोप आणि अपवाद अशा प्रकारे त्या ठिकाणी अद्वैत वेदांत संप्रदायाचं वचन आहे. म्हणजे अशा प्रकारे हे तत्व जे आहे सांगण्याकरिता या 2 गोष्टीचा उपयोग करून ते तत्व सांगण्याचा थोडक्यात सर्वजण प्रयत्न करतात. याविषयी अद्वैत संप्रदाय व्यत्यांचे वचन आहे. सर्व ठिकाणी सर्व देहांचे अवयव या नात्याने दृष्टीवतास येणारे हात पाय वगैरे नेय जे ब्रह्म आहे त्याची शक्ती म्हणजे केवळ सानिध्याने त्या सर्वांना आपापल्या कार्यात प्रवृत्त करण्याचे जे सामर्थ्य त्याच्या अस्तित्वामुळे हस्तपादादी आपापले कार्य करतात. तेच सांगितलं मागे जे सांगितले अशा प्रकारे त्या सर्वांना जे आहे हात पाय जे आहे म्हणजे तेच केनोपनिषदाचा जो आहे त्या ठिकाणी अर्थ, त्या अर्थाच्या अनुषंगानेच इथं अर्थ घेतला. या सर्वांना आपापल्या कार्यामध्ये कार्य करण्याची प्रेरणा देणारा श्रोत्रस्य श्रोत्रम ते त्या ठिकाणी सांगितले. अशा प्रकारे काय तर ते दृष्टीपदात येते म्हणजे शक्ती सानिध्य सर्व ठिकाणी सर्व देहांचे अवयव, सर्व ठिकाणी सर्व देहांचे जे अवयव म्हणजे कोणते देहाचे अवयव म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. अशा प्रकारे सर्व ठिकाणी सर्व देहांचे अवयव या नात्याने दृष्टोत्पत्तीस येणारे हात पाय वगैरे हे हात पाय जे आहे हे काय वगैरे नेय जे ब्रह्म आहे, नेय ब्रह्म जे आहे ते नेय ब्रह्म त्याची शक्ती म्हणजे काय केवळ सानिध्याने कोणाच्या त्या नेय ब्रह्माची अनादिमत परम ब्रह्म जे आहे नेय स्वरूपाचं जे ब्रह्म आहे त्या नेय स्वरूपाच्या ब्रह्माची शक्ती म्हणजे सानिध्याने त्या सर्वांना काय त्याच्या शक्तीमुळेच हे सर्व जे आहे हातपाय वगैरे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्या सर्वांना आपापल्या कार्यात प्रवृत्त करण्याचे जे सामर्थ्य त्याच्या अस्तित्वामुळेच कोणाच्या नेय ब्रह्माच्या अस्तित्वामुळेच त्याच्या अस्तित्वामुळे काय हस्तपादात का आपापले कार्य करीतात. म्हणजे अशा प्रकारे त्याचं अस्तित्व या ठिकाणी म्हणून अस्तित्व लब्धव्य झाले. त्यामुळेच काय करतात हे सर्वजण आपापल्या कार्यामध्ये प्रेरित होतात किंवा आपापले कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी उद्युक्त होतात. म्हणून अशा प्रकारे आपापले कार्य करतात. त्यामुळे
ते हस्तपादादिक नेय ब्रह्माच्या अस्तित्वाची लिंगे म्हणून सूचक चिन्हे होऊ शकतात. आणि म्हणून ते काय झालं, ते नेय ब्रह्म या ठिकाणी आहे म्हणून जोपर्यंत म्हणून सांगितलं गतवती वायो देहाबाय भार्या बिभ्यते अस्मिन् काये, तेच सांगितलं यावत पवनो निवसती देहे तावत पृच्छती कुशलम घे. जोपर्यंत प्राणशक्ती या ठिकाणी आहे, हस्तपाद हे सगळे हालचाल करतात आहे, तोपर्यंतच मनुष्याला विचार. एकदा गतिवती वायो देहा, एकदा प्राण या शरीरातून निघून गेल्यानंतर कुणीही तुम्हाला विचारणार नाही कसे आहात, चहा पिला का, काही नाही. आणि म्हणून त्याचं काय, ही अस्तित्वाची कुणाची हस्तपादादिक नेय ब्रह्माची अतिशय सूक्ष्म दिलेले या ठिकाणी. म्हणून काय हस्तपादादिक नेय ब्रह्माच्या अस्तित्वाची लिंगे म्हणून सूचक चिन्हे होऊ शकतात. म्हणजे जोपर्यंत यांची हालचाल आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे त्याच्या अस्तित्वाची या सगळ्या काय खुणा आहेत ते सांगितलं, सूचक चिन्हे होऊ शकतात. आणि म्हणून गौण वृत्तीने, लक्षात काय सांगितलं, गौण वृत्तीने, एक वास्तविक अर्थाने गौण अर्थ, तसं गौण वृत्तीने उपचाराने हस्तपादादिका हे त्या नेयाचे अवयव आहेत असे म्हणले आहे. म्हणून अशा प्रकारे गौण वास्तविक नाही, परंतु यांना शक्ती करणारा देणारा तो असल्यामुळे गौण वृत्तीने सांगितलं. सर्वतः पाणिपादम तथा सर्वतो शिशिरो मुखम, हे जे आहे गौण वृत्तीने या सर्वांना काय हालचाल करण्यासाठी शक्ती प्रदान करणारा कोण आहे, तर शक्ती प्रदान करणारं ते नेय स्वरूपाचे ब्रह्म आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून गौण वृत्तीने उपचाराने हस्तपादादिका हे त्या नेयाचे अवयव आहे असे म्हणले आहे. ते नेय सर्वतः पाणिपादम आहे असे जे व्याख्यान केले आहे, तसेच सर्वतः शिशिरमुखम इत्यादी पुढील विशेषणांचेही व्याख्यान करावे. ते नेय सर्वतोक शिशिरोमुखम आहे म्हणजे सर्व ठिकाणी नेत्र मस्तक मुख त्याला आहे. ते नेय सर्व श्रुतिमत आहे म्हणजे श्रुती म्हणजे श्रवणेंद्रिय हे ज्याला सर्वतः आहे असे आहे. म्हणजेच काय, लोकात म्हणजे प्राणीसमाज सर्वांना आच्छादित करून ते ज्ञेय पूर्णपणे व्यापून राहते. म्हणजेच काय, संपूर्ण या जगतामध्ये, त्या जगतामध्ये जी ऊर्जा शक्ती जी आहे, शक्ती देण्याचं जे काम आहे ते शक्ती देण्याचं काम, जसं सूर्यामुळे संपूर्ण जगताचे असणारे व्यवहार त्या ठिकाणी होतात. म्हणजेच काय, आपल्यासाठी जी शक्ती प्रदान जी होते ती देण्यासाठी जसं सूर्य आल्यानंतर संपूर्ण व्यवहार आरंभ होतात, त्याचप्रमाणे त्या नेयाच्या अस्तित्वामुळे हे सगळे जे काय आहे ते संपूर्ण जगताचे व्यवहार त्या नेयाच्या अस्तित्वामुळेच होतात. आणि म्हणून उपाधिभूत पाणी, त्यानंतर पुढच्या श्लोकाचे पुन्हा व्याख्या करतात. आणि म्हणून काय करतात, आच्छादित करून ते नेय काय पूर्णपणे व्यापून राहते या संपूर्ण प्राणीमात्राला. अंतर्बहिष्ठ म्हणून सांगितलं, तत्सर्व व्याप्यम नारायण असतं. ते तत्व जे आहे ते एकच तत्व त्या संपूर्ण जगताला काय केलंय, त्याने व्याप्त करून ते राहत आहे. आणि त्यानंतर